हाय फ्रेंड्स, तर बघा आज ना माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, सगळ्यांना मी सांगितलं होतं. आणि हे बघा आता मी बिर्याणी बनवते. तर आपल्याकडे ना 3 किलोची बिर्याणी बनवायची. तर त्याच्यासाठी आता कांदा इकडे मी पोळ्याला ठेवलाय आणि तिकडे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर बघा फ्रेंड्स, आपण इकडे कांदा पोळायला ठेवलाय आणि इकडे तेल टाकलंय पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये आपण खडे मसाले घातले आधी आणि मग आपण कांदा घातलेला. तर कांदा पोळण्यासाठी आहे ना लवकर, आता हा कांदा जास्त असल्यामुळे लवकर नाही पोळला जाते, म्हणून त्याच्यामध्ये आपण 2 चमचे थोडं मीठ टाकलंय, म्हणजे छोटे चमचे, म्हणजे तो लवकर रंग बदलेल. आणि ह्याच्यामध्ये बघा अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडासा पुदिना ह्याचं वाटण केलेलं आहे. आणि इकडे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. तर तुम्ही रेसिपी बघा. आणि टोमॅटोची प्युरी पण केली आहे. हे बघा टोमॅटो प्युरी पण आहे. तर ही टोमॅटो प्युरी आपण हा कांदा लाल झाल्यावर टाकायची आहे. तुम्ही रेसिपी नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बघा फ्रेंड्स, इथे आपले सुके मसाले आहेत. तर सुक्या मसाल्यामध्ये मी 1 मोठा चमचा हळद घेतलेली आहे. तर बघा हळद म्हणजे ह्या चिकनला सुद्धा आपण मॅरिनेट करताना थोडे मसाले लावलेले आहेत, म्हणून बघा इकडे सुके मसाले. हे लाल हळदी पावडर आहे 1 चमचा, लाल मिरची पावडर 1.5 चमचा आणि हा आपला घरगुती मसाला आहे घरचा. आपला हा कोळी मसाला आहे. तर ह्याची रेसिपी पण मी तुम्हाला नक्की शेअर करेल. आपला हा घरचा कोळी मसाला घेतला 1 चमचा. आणि इकडे बघा हे धना पावडर आहे. तर धना पावडर सुद्धा आपण घालायचं आहे. धना पावडर आणि एव्हरेस्टचं चिकन बिर्याणी मसाला आणि एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला, असे दोन्हीही मसाले मी टाकणार आहे बिर्याणीमध्ये. आणि एव्हरेस्टचे मसाले मला खूप आवडतात, हे मी नक्की दरवेळी व्हिडिओमध्ये सांगते. आणि कस्तुरी मेथीसुद्धा आहे, ती पण एव्हरेस्टचीच आहे. तर एव्हरेस्टची कस्तुरी मेथी आपण नंतर टाकायचे, जेव्हा आपले सगळे मसाले पोळून होतील तेव्हा. तर बघा फ्रेंड्स, ह्याच्यामध्ये ना आपण आता अद्रक लसूण पेस्ट आणि ते हिरवी मिरची पुदिन्याची पेस्ट टाकलेली आणि टोमॅटो पण टाकून आपण सगळं परतून घेतलेलं आहे, टोमॅटोची प्युरी. आणि आता बघा ह्याला कसं छान तेल सुटतंय. तर हे छान आता परतून झाले. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आणि थोडं दही टाकून पुन्हा परतून घ्यायचंय छान. तर हे बघा आपण हे सुके मसाले आपण ह्याच्यात टाकतोय. आपण ह्याच्यामध्ये ना कस्तुरी मेथी टाकली आता. आणि हे बघा किती छान तेल सुटलंय सगळ्या मसाल्याला. आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालतोय दही. चिकनला पण आपण थोडंसं दही लावून ठेवलेलं आहे, पण अजून थोडं दही ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला घालायचं आहे. तर हे बघा दही पण घातलंय. आणि आता हे दही घालून सुद्धा छान असं मस्त परतवून घ्यायचंय. तर बघा फ्रेंड्स, दही, सगळे मसाले, मीठ सुद्धा टाकून झाले. आणि आता ह्याला बघा किती छान तेल सुटले. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन घालतोय. फायनली सगळं चिकन टाकायचंय. टाकणं असं काय. तर बघा गाईज, आपण ह्याच्यामध्ये ना आता चिकन टाकलंय. आता हे छान असं परतून घ्यायचंय मस्तच. बघा कसा कलर आलाय मस्त बिर्याणीला. आणि आपला राईस सुद्धा बघा मी कसं तिथे बॉईल करून ठेवलाय. थोडासा बॉईल करून थोडा हवेवरती ठेवायचा, म्हणजे तो थोडा ड्राय होतो. असं चिपचिपीत नाही ठेवायचा. तर बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला सगळा मसाला तयार झालेला आहे. आणि चिकन आता आपण झाकण ठेवून पहिले वाफेवर शिजवणार, मग थोडं गरम पाणी घालायचं याच्यात शिजवायसाठी. आणि चिकन छान असं मऊ शिजवून घ्यायचं. तर कंटिन्यू करा व्हिडिओला. तर बघा फ्रेंड्स, आता हा भात बासमती तांदूळ आहे. तर तो मी बॉईल करून शिजवून ठेवला होता मगाशीच. कसा तो थोडासा असा सुकला पाहिजे. हे बघा किती छान झालाय भात. आणि एवढे हा एक परात आणि तो तेवढा, हा 2 किलोचा राईस आहे. आणि इकडे बघा बड्डेची तयारी चालू झालेली आहे. इकडे ह्या पोरी सगळ्या बड्डेचे हे बलून फुगवत आहेत. आणि हा श्रेयस आहे आमच्या बाजूचा. आणि इकडे बघा माझी बहीण कोशिंबीरसुद्धा करते. तर तुम्ही नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. हाय फ्रेंड्स, तर बघा आपली बिर्याणी आहे ना आता रेडी झाली. खूप गडबड होती त्याच्यामुळे काही तुम्हाला सगळं दाखवता नाही आलं, पण मी आता थर लावून घेतलेत. आणि हे बघा अशा प्रकारे बिर्याणी आपली रेडी केलेली आहे. आणि इकडे बघा आपला तवा गरम करायला ठेवलाय. आता तव्यावरती आपल्याला ठेवायची बिर्याणी, डायरेक्ट गॅसवर ठेवायचं नाही पातेलं. हे बघा आता तव्यावरती ठेवलं. आता ह्याला दम द्यायचा आहे आपल्याला आणि छान आपली बिर्याणी तयार होणार आहे.
आईच्या ड्रेसचा कलर स्काय ब्लू आहे म्हणून असं व्हाईट आणि ब्लू डेकोरेशन केलेलं आहे. हाय फ्रेंड्स, तर बघा अशा पद्धतीने आपलं डेकोरेशन रेडी झालेलं आहे. छान मस्त डेकोरेशन मुलींनी केलेलं आहे. एकदम थोडंसं उरलंय गाईस. हा थोडंसं उरलंय म्हणजे त्याच्यामध्ये असं नावाची पट्टी लावायची हॅपी बर्थडे. आणि बर्थडे गर्ल बघा अजून काहीच रेडी नाही झाली आहे. आणि खूप छान आपल्या घरच्या घरी मस्त बर्थडे सेलिब्रेट करायचा. जास्त वायफळ खर्च न करता आपण अशा पद्धतीने बर्थडे साजरा करतोय. आणि पैशांचा वेस्ट जास्त करायचा नाही. जे गेल्या वर्षीचं आहेत वस्तू ते यूज केलेत, बलून्स लावलेत आणि बघा मस्तपैकी आपला डेकोरेशन पण छान रेडी झालेलं आहे. आणि इकडे बघा ह्या दोघी जणी करतायत. बघा फ्रेंड्स, तर फायनल लुक कसा झालेला आहे आपल्या डेकोरेशनचा. आहे बघा गौरी बाजूला हो. मस्तपैकी असा लुक झालेला आहे. आणि ह्या दोघींनी केलंय हे सगळी मेहनत ह्या दोघींची, कारण मी तर बिर्याणी बनवत होते त्याच्यामुळे आपल्याला काय हे असलं काही जमत नाही. थोडीशी मेहनत आहे माझी. हा हिची आहे कारण तिने आता टेप आणून दिली ना. हाय फ्रेंड्स, तर बघा स्पृहाच्या मावश्या काय करतायत टाइमपास म्हणून. तर आत्ताशी घड्याळात 8:30 वाजलेत आणि 9 वाजता बर्थडे स्टार्ट करायचं आहे आपल्याला. तर अजून कोणी आले नाही आहेत. स्पृहाचे पप्पा पण नाही आलेत. आणि इकडे बघा स्पृहाचा मेकअप चालू आहे. आणि येत आहेत माझ्या बहिणी वगैरे पण. ह्या दोघी बहिणी बघा सगळं मदत वगैरे झाली. आता त्या टाइमपास करतायत, बलून गेम खेळतायत बघा. हाय फ्रेंड्स, तर बघा बर्थडेला सुरुवात झाली आहे. स्पृहाचा बर्थडे आणि हे स्पृहाचे फ्रेंड्स आहेत सगळे. अजून येत आहेत, अजून सगळेजण येत आहेत. तर हे बघा आणि हे असे काही केक आहेत. हा तिच्या माऊने आणलाय केक आणि हा आम्ही आणलाय. आणि हे बघा सगळे फ्रेंड्स तिचे. आणि हा मामा आलाय, हा पण मामा आलाय. हे काका आलेत तिचे. आणि हे फ्रेंड्स आहेत सगळे. हा बघा मामा आलाय आणि ही माऊ बघा. आणि ही पण माऊच आहे, ही पण माऊ आहे. आणि आजी पण आली आहे बर्थडेला स्पृहाची. चला चला या लवकर, बसा बसा. पडली असतीस ना, बस. बघा सगळे फ्रेंड्स आलेत. चला आता बर्थडे स्टार्ट करूया. अरे फोटो काढा. प्लेट पत्रावळ्या काहीच नाही. गौरी मला बोलते काहीच ना आणू. हा काहीच नका आणू. दीदी डोर लाव ना. डोर तोंडाला काय बोलते. जाम मुलीच्या मनासारखं झालं सगळं. तर बघा फ्रेंड्स अशा पद्धतीचे केक आहेत. आणि ही स्पृहाची मावशी आहे, म्हणजे माझी 2 नंबरची बहीण आहे. तर ती पण तिला ओवाळते. आणि आजच्या बड्डेला माझे मम्मी पप्पा नाही आहेत, तर आम्ही त्यांना खूप मिस केलं. ते थोडं बाहेर गेले होते कामासाठी. आणि ही माझी 4 नंबरची बहीण आहे. 3 नंबरची बहीण कामावर गेली होती म्हणून ती तिथे आली नव्हती. आली म्हणजे नंतर, पण वाढदिवसाला केक कटिंग करताना नव्हती. तर बघा कशा पद्धतीने सेलिब्रेट होतोय बर्थडे. आणि व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर ही माझ्या बहिणीची फ्रेंड आहे. ही जी माझी बहीण आहे 4 नंबरची वैष्णवी, तिची मैत्रीण आहे ही सुरभी. तर तीसुद्धा ऑप्शन करते आहे. आणि ही माझ्या मुलीची खूप बेस्ट फ्रेंड आहे, तिचं नाव प्रिशा आहे. आणि तीसुद्धा तिचं ऑप्शन करते, खूपच तिची बेस्ट फ्रेंड आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू करा. इकडे बघ. अंधार पडतोय का? नाही
मग नाही त्याच्यात हे मोरेच वाटतं ते काय माहिती माहिती नाही दादा गाडी लोखंडाची वाटत निघाली नाही. बॉक्स मध्ये पॅक केलेलं आहे. एक केक घ्या ना कापून पोरा बसली. थॉमस नाही आला जेवायला त्याला म्हणा. हाय फ्रेंड्स, तर हे स्पृहाचे काका आहेत आणि ही संबोधी आहे, तिची क्लास फ्रेंड आहे. तर बघा ती खूप लांबून आली होती वाढदिवसाला. हाय फ्रेंड्स, तर हे तिच्या पप्पाच्या कामावरचे फ्रेंड्स आहेत, तर ते सुद्धा आले होते वाढदिवसाला. आणि ह्या तिच्या मावशी आहेत, म्हणजे माझ्या सख्या चुलत बहिणी आहेत आणि त्यांनी सुद्धा स्पृहाला गिफ्ट आणलं. तर थँक्यू हर्षदा आणि सलोनी. आणि हे बघा तशी स्पृहा सगळ्यांच्या लाडाचीच आहे. आणि ही माझी काकी आहे, ती सुद्धा केक भरवते. आणि यांना तर तुम्ही ओळखतच असाल, माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले आहेत. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर ही सुद्धा स्पृहाची क्लासमेट आहे अद्विता. आणि ह्या आमच्या जुन्या चाळीतले सगळे तिचे फ्रेंड्स आहेत. आणि ही तब्बू आहे, तब्बू पण स्पृहाला गिफ्ट घेऊन आली. आणि हे सगळे आमच्या चाळीतले आहेत, जुन्या चाळीतले आहेत. तर हे बघा स्पृहाच्या बेस्ट फ्रेंडने, हा अरबिन आहे, अरबिनने पण तिला डेअरी मिल्क आणली आहे. आणि ही स्पृहाची बेस्ट फ्रेंड प्रिशा, तिने सुद्धा तिला गिफ्ट दिले. थँक्यू प्रिशा. आणि खूप सगळ्या मुलांनी तिला खूप गिफ्ट आणले होते, हे बघून स्पृहा खूप खुश झाली. हा साई आहे, थँक्यू साई. आणि सुरभी आणि कल्याणी, थँक्यू. आता गिफ्ट ओपन करायचा टाइम आलाय फ्रेंड्स, तर नक्की बघा. ही सुरभी माऊ आहे. थँक्यू सुरभी माऊ. हे गिफ्ट निर्मळीचे हाय कर. ते सगळे एकाच दुकानात गेलेले. थँक्यू निर्मळी. हाय फ्रेंड्स, तर बघा स्पृहाच्या सगळे हे फ्रेंड्स जे आलेत ना, त्यांनी सगळ्यांनी तिला गिफ्ट आणले. खूप गिफ्ट थँक्यू सो मच सगळ्यांनी गिफ्ट आणलेत स्पृहासाठी. आणि बघा स्पृहा किती स्पेशल. मी हेल्प करू का? थँक्यू संबोधी. प्रिशाचं काय गल्ला नाही गल्ला काय मी काय सावकाश काढ ना बाई. हॅपी बर्थडे. खूप सारे बाई हातात पडेल. थँक्यू बोल. हे सलोनी माऊ हर्षदा माऊने दिलंय.
हाय करा ना. हाय साई, आमचे साईबाबा बघ जरा पाहिजे. 1 2 साडे बघा तर काय आहे. ठेवलंय. आणि काय आता मी तुम्हाला माझ्या लाडाच्या मावशीचं गिफ्ट दाखवते. हाय करा सगळ्यांनी. हाय फ्रेंड्स, तर हे रुईचे ना मावशी आणि काका आहेत, म्हणजे माझी बहीण आहे आणि हे तिचे मिस्टर आहे. तर त्यांनी हा ड्रेस आणलाय रुईला, हे बघा. आणि केक सुद्धा आणला होता, खूप छान होता केक. आणि तुम्हाला कसा आवडला ते कमेंट्स मध्ये कसा आवडला नाही, आवडला असेल तर कमेंट्स करा. बाजू आवडला असेल तर कमेंट्स करा. आणि असं बेल्ट पण आहे त्याच्यावरती. हां बघा, वा वा वा. फ्रेंड्स, तर बघा रुईचे फ्रेंड्स आलेले आहेत, आमच्या शेजारी राहतात. तर ना ते दुसरीकडे बड्डेला गेले होते. तर बघा सगळेजण आलेले आहेत. या या, हे बघा हे तिघं भावंड आहेत. तर ते खरं तर आम्ही खूप मिस केलं बड्डेला केक कटिंग करायला. एक भाऊ आहे, 2 बहिणी. हे बघा, हां हां भावंड म्हणजे 2 बहिणी आणि 1 भाऊ. आणि गिफ्ट देत आहेत आता स्पृहाला. हे बघा, हे कोणी बनवलंय बघा, शिवांशीने काय गिफ्ट बनवलं. वा, मस्तच ग्रीटिंग आहे बघा. हे बघा मस्त शिवांशीने बनवलंय. पण ते फोटो हे बघा, हा खूप मेहनत केली आहे शिवांशीने. थँक्यू शिवांशी. आणि हा श्रेयसने बघा काय आणलंय. हा श्रेयस खूप लाजतोय. खेकडे जैसा हो रहा है. हे बघा, खोला खोला. अरे हा ठुमका. हे बघा श्रेयसने पण किती छान बनवलंय. फॉर यू. वाव वाव. हाय फ्रेंड्स, तर बघा ह्यांनी तिघांनी दिलंय, भावंड आहेत ते 3 जण. तर त्यांनी दिलं हे गिफ्ट स्पृहाला. हे बघा, थँक्यू पाल फॅमिली. हाय फ्रेंड्स, तर बघा शालिनीने आणि तिच्या बहिणीने मिळून काय गिफ्ट दिले आपण बघूया स्पृहाला. तर गिफ्ट ओपन करायचा वेळ आलेला आहे आणि स्पृहाला काय अजिबातच धीर नसतो बघा. फाडाफाडी. कॅमलचा पूर्ण सेट दिलाय. फ्रेंड्स, तर बघा सगळे जेवायला बसलेत. बिर्याणी, कोशिंबीर. हे बघा आता दादानी बघा भाजी होतं जेवण. फ्रेंड्स इकडे दाखवा. माझ्या भूषण दादानी बघा काय घेतलं. श्रेयस कैसा हुआ बिर्याणी. अच्छा था ना एकदम. माझ्या मामाने दिलंय मला बघा. तर बघा हे ना भूषण मामाने आणलंय तिला. थँक्यू मामा. थँक्यू मामा. आणि इकडे बघा सगळ्या बहिणी जेवायला बसल्यात. माझी मुलगी पण जेवते बघा. बिर्याणी कशी झाली आहे सांगा जरा, फीडबॅक द्या. छान झाली आहे. हाय फ्रेंड्स, तर मी ज्यांच्याकडे कामाला जाते अर्चना ताई आणि विनायक दादांनी हे गिफ्ट दिलंय. आणि खूप थँक्यू दादा आणि ताई तुम्हाला. एवढं खूप छान गिफ्ट त्यांनी दिलंय. थँक्यू. ओपन करते ती. तर बघा फ्रेंड्स, ताईने आणि दादाने काय दिलं. हे लॅक्मीचे प्रोडक्ट आहेत. आणि हे काय आहे, कॉम्पॅक्ट आहे. आणि हे काय आहे ग, हे पण काहीतरी आहे मेकअपचं. तर हे स्पृहाला दिलेलं आहे कारण तिला मेकअप खूप आवडतो आणि खूपच मेकअप आवडतो, म्हणून तिला जे गिफ्ट मिळाले ती खूप खुश आहे. तर बघा फ्रेंड्स, किती नेलपेंट महाग आहे. 225ची पण नेलपेंट असते. आजच मला कळालं. आणि कशाला ताई एवढं महाग द्यायचं. खरंच खूपच महाग वस्तू आहेत. खूप म्हणजे खूपच. आणि हे सुद्धा ते गिफ्ट आण ग इकडे. आणि गाइस त्या लिपस्टिक मध्ये हे 3 शेड आहेत. 3 शेड आहेत बघा. आणि हे जे गिफ्ट दिलंय हे शर्वरी ताईने दिलंय. हे दुसरीकडे मी ज्या कामाला जाते स्वयंपाकाच्या, हे त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे लिपस्टिक. तर खूप शर्वरी ताईला थँक्यू. बाय फ्रेंड्स. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.